नमस्कार, मी सौरा. आज तुम्हाला थंडगार सरबत बनवून दाखवते. उन्हाळ्याचे कडक दिवस सुरू झालेले आहेत. अचानक घरी कोणी पाहुणे आले, उद्या रामनवमी आहे, त्याकरिता पाहुणे तर येणारच, त्याच्यामुळे आपण लिंबू सरबत बनवू शकतो. आता इथे पहा, 1 वाटी साखर, गोडानुसार वापरा. इथे साखर घ्या आणि लिंब घेतलेले आहेत. काही लिंब थोडेसे फ्रेश असू द्या आणि त्यामध्ये जास्त पाणी असलं पाहिजे. साखर आणि लिंबू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. आणि त्यासोबत लागेल आपल्याला बर्फ, थंडगार सरबत बनवण्यासाठी. आता शरबत बनवण्यासाठी पातेलं घेतलेले आहे, त्यामध्ये 1 वाटी बर्फ टाकलेला आहे मी. आणि थंडगार पाणीच इथे वापरते. 1 ग्लास पाणी. आणि तुम्हाला शरबत किती लोकांसाठी बनवायचं त्यानुसार इथे पाणी वापरा. आणि साखर टाकलेली आहे गोडानुसार. किती ग्लास बनवायचे, किती लोकांसाठी, त्याच्यानुसार इथे शरबत बनवा. आता हे छान आपल्याला साखर विरघळून घ्यायची आणि लिंबू हे पिळून घ्यायचे त्यामध्ये. या ठिकाणी मी 2 लिंबाचा वापर केलेला आहे आणि बिया काढून घ्यायच्या, नंतरच पिळून घ्या अशा प्रकारे. आता हे छान एकजीव परत एक वेळेस करून घ्यायचं आहे. साखर विरघळली पाहिजे, काहीच वेळ लागत नाही. थोडंसं चमच्याने ढवळून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं आहे, एक लिंबू राहिलं होतं माझ्याकडे, त्याची साल आपल्याला हे थोडीशी खिसून घ्यायची, जेणेकरून पिताना त्याची चव खूप छान लागते. अशा प्रकारे थोडीशी घ्यायची, अशा प्रकारे खिसून घ्या आणि छान ढवळून घ्यायचं. नंतर लिंबाची साल नक्की टाका, खूप छान फ्लेवर लागते सरबत पिताना. आता हे तयार आहे पिण्यासाठी. आता काचेच्या ग्लासमध्ये बर्फ परत टाकते तुम्हाला. जर आता हे थंडगारचं सरबत झालेलं आहे, बर्फाची गरज पण पडणार नाही, पण टाकलेलं आहे मी. आता हे टाकून घ्यायचं मस्त. चाळणीने चाळून घ्यायची सुद्धा गरज नाही, बी वगैरे आपण काढून घेतलेली आहे अगोदरच. अशा प्रकारे बघा, तयार आहे पिण्यासाठी. हे ग्लास माझे खूप मोठे आहेत, तसे पाहिले तर 4 ग्लास छोटे होतात. अशा प्रकारे बघा, किती छान जवळून दाखवते इथे थंडगार सरबत. पाहुणे आले घरातल्या लोकांसाठी, कोणी उन्हातून आलं तर प्यायला द्या. घरच्या साहित्यामध्ये लिंबू, साखर घरामध्येच असतं, बर्फ आणि हे लिंबाचे तुकडे टाकलेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर पिताना काढू शकतो आपण. अशा प्रकारे झटपट लिंबू सरबत तयार आहे. नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.